नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण काल खाडीवरनं आणलेले कारिंदे जे आणलेले आहेत ते आपल्याला वहिनी आपल्याला करून दाखवणार आहे. ते कशी करतात, त्याची प्रोसेस काय आहे ते आपण नीट बघूया. पहिले धुवायला लागतं ना वहिनी? बापरे, याच्यात खूपच माती आहे. बघा किती माती आहे बघा याच्यात. हे धुतलेले आहेत बघा, हे बघा, हे धुतलेले आहेत. नीट साफ करून त्याची एवढी माती निघालेली आहे. 2-3 पाण्यात धुवायला लागेल. किती वेळा धुवायला लागेल वहिनी? त्या पाण्याचा वापर आपण कुंडीत टाकू, कारण पूर्ण पाईप जाम होईल, म्हणून आपण एक कुंडीतच टाकून त्याचा उपयोग करून घेऊ. है ना तेश? नो वेस्ट पाणी. धुतल्यानंतर ती चांगला त्याचे छोट्या छोट्या पातळ असं कापा करायला लागतं. काय बोलतात त्याला? कापा? काचऱ्या. त्याला चांगली धारच पाहिजे ना. हे राखेत ना? धार पाहिजे. धार आहे ना याच्यात? दिला आहे का? हे बघा असं पातळ पातळ. आता कापून असे राखेत राख लावून त्याला ठेवायला लागतं. ते का राख का लावायला लागतं? मला वाटतं कडवा पण जाण्यासाठी का त्याचा कडूपणा असं तो जाण्यासाठी. पातळ पातळ मस्त. वहिनीची सुनबाई आरती आलेली आहे हेल्पर म्हणून. जाड कापले ना त्याला कडू लागतात, त्याच्यामुळे ते पातळच जरा कापायला लागतात, त्याच्यामुळे त्या चांगले लागतात खायला. अच्छा, तुला माहिती राखेत का टाकतात ते? कडूपणा जावं म्हणून. पण जर पातळ कापल्या ना तर कडवत नाही लागत. असं आहे, त्याच्यासाठी मी आले पातळ कापायला. गुड. चला पटापट कापते. चांगलं आहे, ही सुरी चांगली. वहिनीने एका साईडला चूल पेटवलेली आहे. वहिनी किती वेळ याला उकडायला लागतं? अर्धा एक तास लागतो. अर्धा एक तास. 2-3 वेळा पाणी काढायला लागतं. 2-4 वेळा पाणी काढायला लागतं. कडूपणा निघतो ना त्याचा. अच्छा अच्छा अच्छा. इथे बंधू आलेले आहेत आमचे. दादा तुला काय कारिंदे आवडतात? बहुत चांगले खायला, बहुत चांगले आयुर्वेदिक पौष्टिक, पोटाला चांगले असतात. असे गरम पाण्यात टाकायचे. हे बघा कसे गरम पाण्यात उकडायचे ना ते. उकडायचे. गरम पाणी उकडायचे. पाणी काढायचं. पाणी काढत राहिला ना त्यांचं कडूपणा जातो. अच्छा अच्छा, 2-3 वेळा पाणी काढलं तर कडूपणा जातो ना.
सावकाश. त्याच्यावर झाकण. हां झाकण. आता हे पाणी आपण काढून घेऊया. सावकाश. आणि एका साईडला दुसऱ्या टोपात दुसरं पाणी उकळत ठेवलेलं आहे. तो पाणी त्याच्यात टाकायचं. अच्छा. ते पाणी परत त्याच्यात टाकायचं. दुसरा पाणी टाकून झालेलं आहे. अशा 2-3 वेळा आपण करून बघा. किती कठीण प्रोसेस आहे. दिसतंय तसं साधं नाही ना. नाही एवढं साधं नाही. त्रास होते त्याला. जुन्या जमान्यापासून हेच करत आलो. चला काढा बघूया. बहुतेक झालेलं आहे. त्याला आपट्याचं पान लागतं. अच्छा. तेव्हा त्या लाल होतात. आपल्याला पान नाही, आपण असंच बनवलेलं आहे. बघूया कसं आहे. टेस्ट करून तर बघूया कसं लागतंय. भरपूर मेहनतीने बनवलेले वहिनीने. जशी मेहनत लागते तशी चविष्ट सुद्धा असते आणि पौष्टिक सुद्धा असते. बघूया खाऊन कसं लागतं. मस्त आहे. तुम्ही पण ट्राय करा घरी. थँक्यू वहिनी. आणि नेक्स्ट टाइम आपल्याला अजून अशी काहीतरी रेसिपी दाखवा. पावसाळ्यात खाल्ली जाणारी ही कारिंद्याची डिश तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि असंच जर डिशेस तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया. बाय बाय.